पुणे करार झाला त्यावेळेला जे कम्युनल अवॉर्ड आला जातीय निवाडा, त्यामध्ये मताचा अधिकाराच्या नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 78 जागासाठी रिझर्वेशन मिळणार होतं. फक्त 78, लक्षात घ्यायचं. आणि समाजामध्ये बाबासाहेबांचा विचार पोहोचवणारे प्रचारक कमी होते, तर गांधीजी साहेबांचा विचार पोहोचवणारे गावागावात होते सेवा दलाच्या माध्यमातून. हे लक्षात घ्यायचं आहे. जसंही मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला मिळाला आणि 78 जागा मिळाल्या, 78 जागा मिळाल्याला बरोबर गांधीजी साहेबांनी येरवड्याच्या जेलमध्ये उपोषण केलं आणि सेपरेट इलेक्टोरेट नाही पाहिजे, संयुक्त करायचं आणि संयुक्त इलेक्शनमध्ये 148 जागा द्यायच्या. पहा, लक्षात घ्या. बाबासाहेब म्हणतात मला 78 पाहिजे आणि गांधीजी म्हणतात मला तुम्हाला 148 द्यायचे आहे. आता तुमच्या समोर समजा असा विषय घेऊन आलो मी, तर तुम्ही कोणाला मूर्खात काढाल? सिंपल आहे ना. बाबासाहेब अडलेल्या मला 78 जागा पाहिजे आणि गांधीजी म्हणतात मी याला 148 देतो. कोणाला मूर्खात काढाल? सिंपल आहे ना, लॉजिक आहे. आम्हाला तर तर्क आहेच नाही, अजून की नाही आला. आम्ही म्हणू बाबासाहेब, यार बाबासाहेब शिकला एवढा पण समजत नाही का 148 मध्ये जास्त नाहीत का? 148 मध्ये मग 148 मध्ये जास्त होते तर बाबासाहेब गांधी सोबत विनाकारण लावत नाही का? आता हे चित्र कोणी उभं केलं माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आम्हाला अज्ञानात ठेवून परिणामाची आम्हाला चिंताच नव्हती, अभ्यासच नव्हता, आजही नाहीये. आणि म्हणून त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते, तेव्हा या गावचे गावागावातले पाटील शिकलेले लोक म्हणे तो आमचा हो का रे? बाबासाहेब आमचा हो का? हे लक्षात घ्या. आणि आमचे जी लोक जे बाबासाहेबांना मान नातीचे होते त्यांचे बी पाटील म्हणे बाबासाहेब बेकार आहे म्हणे, इकडे गांधीजी म्हणताय म्हणे बापूजी 148 जागा देतो आणि हा अडलाय म्हणे. हे बरोबर नाही. असा खोटा प्रचार झाला आमच्या तुमच्या अज्ञानामुळे. आजही तसाच होत आहे, लक्षात घ्यायचं आहे. संविधान बचावणं, अमुक बचावणं, तमुक बचावणं संविधानानं दिलेला आहे. त्या कर्तव्याला बजावण्यासाठी आमची मानसिकता स्ट्रॉंगली करायची आहे. हे गाव माझे सरकार, स्थानिक स्वराज्य आमचे सुराज्य, इथं सुराज्य नांदू शकते, हे लक्षात घ्या. आणि सुराज्य नांदवण्यासाठी जर तुम्हाला माझं बोलणं समजलेलं असेल तरच घराच्या भिंतीवरती लिहून ठेवायचं, माझं गाव माझं सरकार, माझं गाव माझं सरकार झालं पाहिजे. आणि एक नारा लावू आपण, माझं गाव माझं गाव माझे गाव. धन्यवाद.